नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण PSI-STI पूर्व परीक्षा 2021चा पेपर पाहणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 30 पर्यंतचे क्वेश्चन घेतले आहोत. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. क्वेश्चन आहे 31. हरित क्रांतीनंतर डॅश डॅश हे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शविणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहे. ऑप्शन क्रमांक 1 आहे तांदूळ, 2 आहे बाजरी, 3 मका आणि 4 आहे गहू. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गहू. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, हरित क्रांतीचे जनक डॉक्टर MS स्वामीनाथन हे आहेत आणि हरित क्रांती ही खाद्यान्नाशी संबंधित आहे हेही माहीत असणे तुम्हाला आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आयोग वारंवार क्वेश्चन विचारते की श्वेत क्रांती कशाशी संबंधित आहे, निळी क्रांती, त्याचबरोबर पिवळी क्रांती ही कशाशी संबंधित आहे अशी आयोग क्वेश्चन विचारते आणि ते तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. तर श्वेत क्रांती ही दुग्ध उत्पादनाशी संबंधित, निळी क्रांती ही मत्स्य उत्पादनाशी संबंधित आणि पिवळी क्रांती ही तेल उत्पादनाशी संबंधित आहे. त्याचप्रमाणे इतर ज्या क्रांत्या आहेत त्या कशाशी संबंधित आहेत, जसे की सुवर्ण क्रांती, गुलाबी क्रांती, बदामी क्रांती, अमृत क्रांती ही कशाशी संबंधित आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. चला तर मग आपण पुढील क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन क्रमांक 32. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा डॅश डॅशमध्ये अधिनियमित झाला. ऑप्शन क्रमांक 1 आहे ऑक्टोबर 2001, 2 आहे ऑक्टोबर 2002, 3 आहे सप्टेंबर 2005 आणि 4 आहे सप्टेंबर 2011. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सप्टेंबर 2005. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा सप्टेंबर 2005 मध्ये अधिनियमित झाला. चला तर मग आपण पुढील क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन क्रमांक 33. खालीलपैकी कोणती केंद्र सरकारची थकीत देयता नाही? ऑप्शन क्रमांक 1 आहे अंतर्गत कर्जे, 2 आहे बाजार कर्जे, 3 आहे कोषागार विपत्रे आणि 4 आहे विदेशी मदत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 विदेशी मदत. विदेशी मदत ही केंद्र सरकारची थकीत देयता नाही आणि अंतर्गत कर्जे, कोषागार विपत्रे, बाजार कर्जे ही केंद्र सरकारची थकीत देयता आहेत. चला तर मग आपण पुढील क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन क्रमांक 34. 14व्या वित्त आयोगाने राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायद्याला खालीलपैकी कोणता पर्याय सुचविला? ऑप्शन क्रमांक 1 आहे वित्तीय एकत्रीकरण निधी, 2 वित्तीय तूट, 3 महसूल आणि कर्ज व्यवस्थापन, 4 कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारी कायदा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वित्त आयोग त्याची स्थापना कोणत्या कलमानुसार होते आणि त्या वित्त आयोगाचा म्हणजे कार्यकाळ किती वर्ष असतो हेही माहीत असणे आवश्यक आहे. तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या आर्थिक स्रोतांची निश्चिती करण्यासाठी म्हणजेच केंद्र व राज्यातील आर्थिक संबंध कशा स्वरूपाचे असावेत हे ठरवण्यासाठी राष्ट्रपती दर 5 वर्षांनी, किती वर्षांनी, तर दर 5 वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना करतात. हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे आणि राज्यघटनेतील कलम 280 नुसार याची स्थापना होते वित्तीय आयोगाची. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारी कायदा. विद्यार्थी मित्रांनो, 14वा वित्त आयोग त्याची निर्मिती 2 जानेवारी 2013 रोजी झाली आणि त्याचा कार्यकाळ 2015 ते 2020 आहे हे माहीत असणे तुम्हाला आवश्यक आहे. त्याचप्रमाणे 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष वेणुगोपाल रेड्डी हे आहेत. त्याचप्रमाणे 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर विजय केळकर हे आहेत आणि 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष NK सिंग हे आहेत. आयोग म्हणजे कधी कधी अध्यक्ष कोण आहेत हे सुद्धा विचारते. त्याचप्रमाणे त्यांची निर्मिती किंवा कार्यकाळ हेही विचारू शकते आयोग. मला तर वाटते म्हणजे तुम्ही त्याच्याशी संबंधित सर्वच मुद्दे पाठांतर करणे आवश्यक
असं वाटते. चला तर मग आपण पुढील क्वेश्चनकडे वळूया. क्वेश्चन क्रमांक 35. भारत हा जगातील सर्वात मोठा डॅश डॅश उत्पादक देश आहे. ऑप्शन क्रमांक 1 आहे ताग, 2 आहे लोह, 3 आहे सिमेंट आणि 4 आहे साखर. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ताग. भारत हा जगातील सर्वात मोठा ताग उत्पादक देश आहे. विद्यार्थी मित्रांनो, ताग उत्पादन असो किंवा साखर उत्पादन, त्याच्याविषयी माहिती किंवा त्याच्याविषयी वाचणे हे जरुरीचे आहे. ताग उद्योगालाच आपण ज्यूट उद्योग असे म्हणतो. परकीय चलन मिळवून देणारा उद्योग म्हणून याकडे पाहिले जाते. भारतात पहिली ताग गिरणी कलकत्त्याजवळ रिश्रा या ठिकाणी 1854 स्थापन झाली. आणि देशात सर्वाधिक ताग उत्पादन पश्चिम बंगाल राज्यात होते. कोणा होते तर पश्चिम बंगाल राज्यात. म्हणजे जे मेन मुद्दे वाटतात ना, त्याच्याखाली आपण म्हणजे लिहित असताना अंडरलाईन करायचं असते विद्यार्थी मित्रांनो. कलकत्त्याजवळ रिश्रा या ठिकाणी 1854 स्थापन झाली. याच्या खाली अंडरलाईन करा. त्याचप्रमाणे सर्वाधिक ताग उत्पादन पश्चिम बंगाल राज्यात होते. याच्या खाली सुद्धा अंडरलाईन करून ठेवा तुम्ही. म्हणजे आपल्याला कसं होते, वाचायचं म्हणजे आपण गोंधळून जातो. सर्व वाचत नाही बसायचं. जेवढे म्हणजे आपल्याला महत्त्वाचे मुद्दे वाटतात ना, तेवढेच वाचत बसायचं. आपल्याला काही PhD वगैरे करायची नाही आहे. चला तर मग आपण पुढील क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन क्रमांक 36. 1950 ते 51 ते 2013 ते 14 या काळात भारतातील स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील द्वितीय क्षेत्राचा हिस्सा डॅश डॅश टक्क्यांनी वाढला आहे. ऑप्शन क्रमांक 1 आहे 16.6 ते 26.2, 2 आहे 30.6 ते 59.2, 3 आहे 16.9 ते 36.2 आणि 4 आहे 15.6 ते 36.2. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 16.6 ते 26.2. 1950 ते 51 त्याचप्रमाणे 2013 ते 14 या काळात स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील द्वितीय क्षेत्राचा हिस्सा 16.6 ते 26.2% वाढला आहे. चला तर मग आपण पुढील क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन क्रमांक 37. तेंडुलकर समितीनुसार 2011-12 मध्ये भारतात दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्येचे शेकडा प्रमाण डॅश डॅश होते. ऑप्शन क्रमांक 1 आहे 21.9%, 2 आहे 27.5%, 3 आहे 37.2% आणि 4 आहे 42.9%. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 21.9% होते. 2011 आणि 12 मध्ये दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्येचे शेकडा प्रमाण 21.9% होते. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला रंगराजन समिती आणि तेंडुलकर समिती, रंगराजन समिती आणि इतर ज्या आपल्या भारतातील दारिद्र्याविषयी समित्या आहेत ना, त्याविषयी पाठांतर करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. कारण आयोग यावरती सुद्धा वारंवार क्वेश्चन विचारते. चला तर मग आपण पुढील क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन क्रमांक 38. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2002चे तात्कालिक उद्दिष्ट हे होते. ऑप्शन क्रमांक अ आहे आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या गरजाची पूर्ती करणे व मूलभूत प्रजनन आरोग्य सुविधा उपलब्ध करणे. ब आहे एकूण प्रजनन दर हा बदली दराच्या पातळी इतका कमी करणे. आणि क आहे सर्व मुलांचे किंवा बालकांचे सार्वत्रिक लसीकरण पूर्ण करणे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 फक्त अ. सॉरी, एक मिनिट. फक्त आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या गरजांची पूर्ती करणे व मूलभूत प्रजनन आरोग्य सुविधा उपलब्ध करणे हे आहे याचं. आणि हे ब आणि क हे चूक आहेत. चल मग आपण पुढील क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन क्रमांक 39. खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या तत्वावर आधारित विश्व व्यापार संघटनेचे करार आहेत? 1 भेदभाव नाही, 2 सर्वात अनुकूल राष्ट्र, 3 राष्ट्रीय वागणूक आणि 4 वरीलपैकी एकही नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भेदभाव नाही.
त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, जागतिक व्यापार संघटना याची स्थापना 1 जानेवारी 1995 रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय जिनेव्हा 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 या ठिकाणी आहे. आणि त्याविषयी इतर माहितीसुद्धा पाठांतर करणे आवश्यक आहे. कारण आयोग ज्या ज्या व्यापार संघटना आहेत त्याच्याविषयी माहितीसुद्धा विचारते. आपण किमान त्याची स्थापना आणि मुख्यालय कुठं आहे हे तरी करणे अपेक्षित आहे. त्याची स्थापना 1 जानेवारी 1995. पुढील क्वेश्चन पाहूया आपण. क्वेश्चन क्रमांक 40. खालील विधाने विचारत घ्या. आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना ही 11व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू करण्यात आली. हे विधान चूक आहे मला वाटते असं. हो, चूक आहे हे विधान. बघूयात चला तर मग आपण. आहे समाकालित फलोद्यान विकास उपक्रम 12व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात केला गेला. हेही चूक आहे विधान. राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रम हा सन 2009-10 मध्ये सुरू करण्यात आला. वरीलपैकी कुठली विधाने चूक आहेत असं आपल्याला विचारलं आहे. तर सॉरी माझं इथं मिस्टेक झालेलं आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजना ही 11व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू करण्यात आली, हे बरोबर आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, 11वी पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ किती ते किती आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि दुसरं हे सुद्धा बरोबर आहे, मात्र हे विधान चूक आहे विद्यार्थी मित्रांनो. राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रम हा 2009-10 मध्ये सुरू करण्यात आला नाहीये. तर त्याचा योग्य कार्यकाळ किती आहे ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. बरोबर आहे. समकालीत फलोद्यान विकास उपक्रम 12व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू केला गेला. हे बरोबर आहे. आणि हे विधान चूक आहे. आणि 12व्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ 11व्या पंचवार्षिक योजनेचा मला तर वाटते सर्वच पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ म्हणजे न चुकता पाठांतर असणे खूप खूप महत्त्वाचे आहे. 11व्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ 2007 ते 2012 आहे. आणि अन्नधान्य उत्पादन 206 दशलक्ष टनापर्यंत पोहोचले होते. मला वाटते हो बरोबर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त ऑप्शन क्रमांक 3. फक्त हे चूक आहे विद्यार्थी मित्र. हे 2 बरोबर आहेत. चला तर मग आपण पुढील क्वेश्चनकडे वळूया. क्वेश्चन क्रमांक 41. सन 2018-19 मध्ये भारतातील निर्यात उत्पन्नात डॅश क्षेत्राचा हिस्सा सर्वाधिक आहे. 1 ताग वस्तू, 2 तयार कपडे, 3 अभियांत्रिकी वस्तू आणि 4 रत्ने आणि दागिने. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अभियांत्रिकी वस्तू. 2018 आणि 19 मध्ये भारतातील निर्यात उत्पन्नात अभियांत्रिकी वस्तू क्षेत्राचा हिस्सा सर्वाधिक आहे. क्वेश्चन क्रमांक आहे 42. खालीलपैकी कोणता एक भारत निर्माण कार्यक्रमाचा भाग नाही.
ऑप्शन क्रमांक 1 आहे जलसिंचन, 2 आहे ग्रामीण विद्युतीकरण, 3 आहे ग्रामीण भागात शाळा आणि 4 आहे ग्रामीण रस्ते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, ग्रामीण भागात शाळा. हे भारत निर्माण कार्यक्रमाचा भाग नाही. तर जलसिंचन, ग्रामीण विद्युतीकरण आणि ग्रामीण रस्ते हे आहे. चला तर मग आपण पुढील क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन आहे 43. पेमेंट बँकेची प्रमुख वैशिष्ट्ये डॅश डॅश ही आहेत, योग्य वाक्य निवडा असं म्हटलेलं आहे आपल्याला. चला तर मग आपण पाहूया. आहे प्रति व्यक्ती 1,00,000 पर्यंत ठेवी स्वीकारणे. हे विधान बरोबर आहे. आणि 1,00,000 ठेवी स्वीकारणे हे पेमेंट बँकेचे वैशिष्ट्य आहे. चला मग बघूया आपण. ATM व डेबिट कार्ड देण्यास परवानगी, हे मला वाटते हो चूक आहे. हे नाही पेमेंट बँकेचं वैशिष्ट्य. ATM कार्ड देण्यास परवानगी, हे सुद्धा बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. कोणत्याही स्वरूपात कर्ज देता येणार नाही, हे सुद्धा बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, फक्त क आणि बरोबर आहे, क बरोबर आहे आणि बरोबर आहे. तर ATM व डेबिट कार्ड देण्यास परवानगी हे चूक आहे. तर फक्त ATM कार्ड देण्यास परवानगी ही आहे, डेबिट कार्ड नाही विद्यार्थी मित्रांनो. चला तर मग आपण पुढील क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन 44. रंगराजन कमिटी 2014 नुसार सन 2011-12 साठी ग्रामीण व शहरी भागासाठी दारिद्र्य रेषा व्याख्या ही दरडोई रुपये डॅश डॅश अशी निश्चित करण्यात आली. ऑप्शन क्रमांक 1 आहे 32 आणि 47, 2 आहे 32 आणि 67, 3 आहे 32 आणि 87, 4 आहे 31 आणि 97. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1,
32 आणि 47. रंगराजन कमिटी 2014 नुसार 2011 आणि 12 साठी ग्रामीण शहरी भागासाठी दारिद्र्यरेषा व्याख्या ही 32 आणि रुपये 32 आणि 47 अशी निश्चित करण्यात आली होती. त्याचप्रमाणे तेंडुलकर समितीनुसार किती आहे आणि दुसरी आपली सक्सेना समिती त्याच्याविषयी थोडीशी माहिती वाजून ठेवा विद्यार्थी मित्रांनो, कारण आयोग आपल्याला म्हणजे असं खोलात जाऊन विचारते विद्यार्थी मित्रांनो. आणि कसं आपल्याला होते आकडे लक्षातच राहत नाही, तर कसंही करून आकडे लक्षात ठेवा, कोणती ट्रिक वगैरे काही वापरून. हो का? चला तर मग पुढील क्वेश्चन पाहूया आपण. क्वेश्चन आहे 45. ऑक्सफॅम अहवाल 2018 नुसार भारतातील सर्वात श्रीमंत 1% लोकांचा राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा डॅश टक्के आहे. 1 आहे 41, 2 आहे 35, 3 आहे 73 आणि 4 आहे 83. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 73% आहे. पुढील क्वेश्चन पाहूया आपण. क्वेश्चन क्रमांक 46. पृथ्वीवरून विविध ताऱ्यांची अंतरे निश्चित करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? ऑप्शन क्रमांक 1 आहे गुरुत्वाकर्षणीय पद्धत, 2 खगोलीय पराशर पद्धत, 3 समांतर पद्धत आणि 4 थेट पद्धत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, खगोलीय पराशर पद्धत. क्वेश्चन क्रमांक 47. सोलार सेलचे किंवा सौरघट कार्य डॅशवर आधारित आहे. ऑप्शन क्रमांक 1 आहे स्टार्क इफेक्ट, 2 आहे कुलुम्ब इफेक्ट, 3 आहे झीमन इफेक्ट आणि 4 आहे फोटोवोल्टाईक इफेक्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, फोटोवोल्टाईक इफेक्ट. चला तर मग आपण पुढील क्वेश्चन कडे वळूया. क्वेश्चन क्रमांक 48. खगोलशास्त्रीय समस्येचे निराकरण करण्यासाठी बीजगणिताचा वापर सर्वात आधी करणारा कोण होता? 1 आहे भास्कर, ऑप्शन क्रमांक 2 आहे ब्रह्मगुप्ता, 3 आहे आर्यभट्ट आणि 4 आहे यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आयोगाने रद्द केलेला आहे क्वेश्चन, कारण आपल्याला सर्वात आधी विचारलं आहे, सर्वात आधी कोण केलं बीजगणिताचा वापर असं विचारलं आहे. त्यामुळे आयोगाने याचं हा क्वेश्चन कॅन्सल केलेला आहे. मग पुढील क्वेश्चन कडे वळूया. क्वेश्चन क्रमांक आहे 49. कॉपर जर्मन सिल्वर धातू मिश्रणात डॅश असते. ऑप्शन क्रमांक 1 आहे कॉपर झिंक आणि ऑझेंटम, 2 आहे कॉपर झिंक निकेल, हेच उत्तर बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि 3 आहे कॉपर निकेल ऑझेंटम आणि 4 आहे कॉपर झिंक ॲल्युमिनियम. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. विद्यार्थी मित्रांनो, कॉपरच्या जर्मन सिल्वर धातू मिश्रणात तांबे कॉपर हे 50% असते, 50% असते आणि जास्त हे 25% असते, 25% असते आणि निकेल हे 25% असते, 25% असते. आणि याचा उपयोग सिल्वर प्लेटिंगसाठी वापर करतात. हे संमिश्र उत्तम विद्युत रोधक असल्याने विद्युत शेगडीमध्ये विद्युत रोधासाठी वापरतात. चला मग पुढील क्वेश्चन पाहूया आपण.
क्वेश्चन क्रमांक आहे 50. अ अ आहे निश्चित भौमितिक स्फटिकासारख्या पदार्थांना, आणि खालील आपल्याला क्वेश्चन ऑप्शन दिलेले आहेत. तर स्फटिकासारख्या पदार्थांना अ आहे निश्चित भौमितिक रचना असते. थांबा एक मिनिट. हे विधान बरोबर आहे, निश्चित भौमितिक रचना असते. ब आहे निश्चित द्रवीभवन बिंदू असतो, हेही बरोबर आहे. आणि क आहे दिशानुवर्ती गुणधर्म असतात, हे सुद्धा बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. पर्याय बघूत आपण. इथे अ ब म्हणाले हा कॅन्सल होऊन जातो, इथं ब क म्हणाले हा सुद्धा कॅन्सल होतो, आणि इथं अ क म्हणाले हा सुद्धा कॅन्सल, आणि इथं बघा 4 ऑप्शन वरील सर्व बरोबर आहेत. बरोबर आहेत म्हणून ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर आहे. चला मग पुढील क्वेश्चन कडे वळूया आपण. 51. मोसलेप्रमाणे आवर्त सारणीतील मूलद्रव्यांची रचना डॅशच्या आधारे आहे. ऑप्शन क्रमांक 1 आहे अणूचे वजन. हा ऑप्शन होत नाही. थांबा एक मिनिट. नाही. 2 अणूचे वजन हा सुद्धा नाही आहे. अणूचा क्रमांक, हा अणू क्रमांक हे आहे बरोबर. आणि 4 अणूचे क्रमांक हा बरोबर आला म्हणजे हा कॅन्सल होऊन जातो. तर ऑप्शन या प्रश्नाचं उत्तर आहे अणूचा क्रमांक, ऑप्शन क्रमांक 3. आणि विद्यार्थी मित्रांनो, मोस्ले यांनी मोस्ले मोस्लेच्या आधुनिक आवर्ती सारणीनुसार त्यांनी अणुवस्तुमान हा महत्त्वाचा नसून अणु अंक आहे असं सांगितले आहे. आणि त्यावरती आयोगाने 2017 PSI पूर्वला क्वेश्चन विचारलेला आहे. आधुनिक आवर्त सारणी डेव्हिड मोस्ले यांची. पाठांतर तुम्ही करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो, कारण आयोग वारंवार क्वेश्चन यावरती विचारत आहे. चला तुम्ही पुढे क्वेश्चनकडे वळूया आपण. क्वेश्चन क्रमांक आहे 52. आधुनिक योजनेनुसार वर्गीकरणाचे 5 किंगडम खालील प्रमाणे आहेत. अ आहे प्रोटिस्टा फंजाय मॅमेलिया ॲनिलिडा प्लांटी. ब आहे मोनेरा प्रोटिस्टा फंजाय प्लांटी ॲनिमिलिया. क आहे प्रोटिस्टा फंजाय प्लांटी फोरिफेरा ॲनिमिलिया. आणि ड आहे मोनेरा फंजाय मॅमेलिया प्लांटी आणि ॲनिमिलिया. वरीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, फक्त ब, मोनेरा प्रोटिस्टा फंजाय प्लांटी आणि ॲनिमेलिया. क्वेश्चन क्रमांक आहे 53. मलेरियाच्या तापात थंडी वाजून ताप येणे आणि 3-4 दिवसांनी पुन्हा पुन्हा ताप येणे यासाठी शरीरात डॅश हा विषारी पदार्थ दिसून येतो. ऑप्शन क्रमांक 1 आहे इंटरफेरॉन, 2 आहे हिमोजॉइन, 3 आहे हिरुडिन आणि 4 आहे कोलोस्ट्रम. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, हिमोजॉइन. मलेरियाच्या तापात थंडी वाजून ताप येणे आणि 3-4 दिवसांनी पुन्हा पुन्हा ताप येणे यासाठी शरीरात हिमोजॉइन हा विषारी पदार्थ दिसून येतो. आणि गॅबिन तापाचे मुख्य प्रमुख लक्षण याविषयी आयोगाने आधी क्वेश्चन विचारले आहे. आणि थंडी वाजण्याने ताप येणे हे आहे याची लक्षणे. चल मग आपण पुढील क्वेश्चन पाहूया. आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस हा आजार प्रामुख्याने खालपैकी कोणत्या परजीवीमुळे होतो? 1 आहे ट्रॅपिनोसोमा, 2 आहे पॅरामिशियम, 3 आहे मच्छर आणि 4 आहे पट्टमकृमी किंवा टेपवर्म. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1, ट्रॅपिनोसोमा. आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस हा आजार ट्रॅपिनोसोमा या परजीवीमुळे होतो. क्वेश्चन क्रमांक 55. शैवाल आणि बुरशीचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटात होतो? 1 जिम्नोस्पर्म्स, 2 थॅलोफाइट्स, 3 एंजिओस्पर्म्स आणि 4 ब्रायोफाइट्स. तर या प्रश्नाचा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, थॅलोफाइट्स. क्वेश्चन क्रमांक आहे 56. खालीलपैकी कोणत्या रोगामुळे झाडाच्या पानातील हरितद्रव्ये नष्ट होऊन झाडाची पाने आकुंचन पावतात? 1 मोझॅइक डिसीज ऑफ टोबॅको. मला वाटते हेच उत्तर आहे बरोबर. हा हरितद्रव्ये नष्ट होऊन झाडाची पाने आकुंचन पावतात या रोगामुळे विद्यार्थी मित्रांनो.
2 आहे सायट्रस कॅकर, 3 स्मट ऑफ जवार आणि 4 आहे रायझोक्टोनिया. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1, मोझॅइक डिसीज ऑफ टोबॅको. आणि लोहाच्या अभावामुळे पानावरील केवडा रोग होतो हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. पुढील क्वेश्चन पाहूया आपण. क्वेश्चन क्रमांक 57, खालीलपैकी कोणते जैविक खत भात शेतीसाठी वापरतात? ऑप्शन क्रमांक 1 आहे लाल शेवाल, 2 तपकिरी शेवाल, 3 रायझोबियम आणि 4 नील हरित शेवाल. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, नील हरित शेवाल. आणि विद्यार्थी मित्रांनो, भाताच्या शेतीमधून मिथेन वायूची निर्मिती होते. आणि याविषयी आयोगाने आधी क्वेश्चन विचारलेला आहे. तुम्ही आधीच्या जेवढ्या काही आयोगाच्या क्वेश्चन पत्रिका झाल्या नाही त्याचा ॲनालिसिस करून बघा. ॲनालिसिस केल्यानं आपल्याला काय फरक पडतो, तर म्हणजे आपण कधी पेपर सोडाय बसलं तर म्हणजे ते पाठांतर जर असलं ना आपल्या चुका वारंवार होत नाहीत, म्हणजे आपण तिथं गडबडून जात नाही. चला तर मग आपण पुढील क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन क्रमांक 58, जीवाणू खालीलपैकी डॅश या यंत्रणेच्या माध्यमातून प्रतिजैविकांना प्रतिरोध करतात? कोशिकावरील रिसेप्टर्स मध्ये बदल करणे, हो हे बरोबर आहे. थांबा 1 मिनिट. MDR पंप हे सुद्धा बरोबर आहे. आणि वेगवेगळ्या एन्झाईमचा स्त्राव जो प्रतिजैविकांना निष्क्रिय करतो हे सुद्धा बरोबर आहे विद्यार्थी मित्र. तर ऑप्शन बघूया आपण. हा हा कट झाला. हा बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण हे तिन्ही बरोबर आहेत ना, तर आपलं योग्य म्हणजे हा बरोबर आहे, हे कॅन्सल आपोआप होऊन जातात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, आणि क. क्वेश्चन क्रमांक 59, स्टॅफिलोकोल खाद्य विषबाधा डॅश मुळे होते. 1 आधी तयार केलेले एन्टेरोटॉक्सिन अंतर्ग्रहण केल्यामुळे, 2 विषाच्या निर्मितीनंतर श्लेष्मल पृष्ठभागाचे वसाहतकरण केल्यामुळे, 3 स्थानिक विषाच्या निर्मितीनंतर जखमेचे किंवा गळूचे वसाहतकरण केल्यामुळे, आणि 4 वरील सर्व कारणामुळे. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर येईल ऑप्शन क्रमांक 1, आधी तयार केलेले एन्टेरोटॉक्सिन अंतर्ग्रहण केल्यामुळे. पुढील क्वेश्चन पाहूया आपण. क्वेश्चन क्रमांक आहे 60, राष्ट्रीय साल्मोनेला फाज टायफिंग केंद्र डॅश येथे आहे? 1 आहे लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज जे की नवी दिल्ली येथे आहे. तर हे ऑप्शन बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. हा बरोबर आपल्याला माहीत असले ना क्वेश्चनचा उत्तर काय आहे, तर आपल्याला दुसरं क्वेश्चन बघायचं नाही किंवा ऑप्शन बघायचं नाही किंवा वाचायचं नाही. तर लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज हे बरोबर आहे, तर हे आपोआप कट होऊन जातात. तर या प्रश्नाचे योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 1. विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅथ आणि रिझनिंगशी संबंधित क्वेश्चन आहे. मॅथ आणि रिझनिंगचे आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत, कारण त्यासाठी थोडं जास्त वेळ लागतो आणि आपल्याला थोडं म्हणजे तुम्हाला बोर करायचं नाही आहे. आपण पुढील क्वेश्चनकडे पाहूया. हा आपण सेपरेट घेणार आहोत. क्वेश्चन क्रमांक 76, अमेरिकी अंतराळवीर क्रिस्टिना कोच या सर्वाधिक कालावधीची अंतराळ मोहीम पार पाडणाऱ्या महिला अंतराळवीर ठरल्या आहेत. त्यांनी 328 दिवस अंतराळात व्यतीत केले.
म्हणजे कोच यांनी गेल्या वर्षी डॅश डॅश रोजी पृथ्वीवरून उड्डाण केले होते. तर विद्यार्थी मित्र थांबा ऑप्शन पाहूया आपण. ऑप्शन क्रमांक 1 आहे 10 फेब्रुवारी 2019, 2 आहे 14 फेब्रुवारी 2019, 3 आहे 14 मार्च 2019 आणि 4 आहे 17 मार्च 2019. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, 14 मार्च 2019 रोजी. क्वेश्चन क्रमांक 77. तेनसिंग नॉर्गे हा केंद्र सरकारचा राष्ट्रीय साहस पुरस्कार आणि महाराष्ट्राचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती थेट साहसी पुरस्कार पटकाविणारा साहसी जलतरणपटू प्रभात कोळीच्या कामगिरीची दखल गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. त्याने आतापर्यंत जे 6 समुद्र पार केले त्यात खालील कोणत्या समुद्राचा समावेश नाही? ऑप्शन क्रमांक 1 आहे इंग्लिश खडीत, 2 आहे कॅटलिना चॅनल, 3 आहे जिब्राल्टरची समुद्रधुनी, 4 आहे सुवेज कालवा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, सुवेज कालवा. हे नाहीये, म्हणजे हा चुकीचा आहे. तर इंग्लिश खाडी, कॅटलिना चॅनेल आणि जिब्राल्टरची समुद्रधुनी हे यांचा समावेश आहे. क्वेश्चन क्रमांक 78. परमवीर चक्र स्वातंत्र्यप्राप्तीपासून आजपर्यंतच्या 72 वर्षात सुमारे 130 कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशात फक्त डॅश डॅश जणांनाच हा बहुमान प्राप्त झाला आहे. ऑप्शन क्रमांक 1 आहे 24, 2 आहे 42, 3 आहे 12, 4 आहे 21. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 21. ऑप्शन क्रमांक 4, 21. थांबा 1 मिनिट. 21 जणांना बहुमान हा प्राप्त झालेला आहे. क्वेश्चन क्रमांक 79. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पुढील पर्यायापैकी अयोग्य किंवा चुकीचा पर्याय निवडा. या योजनेचा लाभ 10 कोटीपेक्षा जास्त भारतीय परिवारांना होणार आहे. आयोग पहा, हा बरोबर आहे. हा बरोबर आहे बघा. 10 कोटीपेक्षा जास्त. थांबा 1 मिनिट. हा पर्याय बरोबर आहे. आयुष्यमान कार्ड धारकाच्या परिवाराला रुपये 5 लाखापर्यंत वैद्यकीय उपचार मोफत स्वरूपात दिला जाणार आहे. तर हा क्वेश्चन पहा, हा चूक आहे बघा. नाही, हा सुद्धा बरोबर आहे. 5 लाखपर्यंत वैद्यकीय उपचार मोफत हे सुद्धा बरोबर आहे. आणि या योजनेचा लाभ 30 कोटीपेक्षा जास्त भारतीय परिवारांना होणार आहे. तर हे चूक आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्याला काय विचारले? चुकीचाच पर्याय विचारले. तर क हा कोणत्या पर्यायामध्ये? याच्यामध्ये नाही, हा येऊ शकत नाही, येऊ शकत, एक येऊ शकत नाही, याच्यामध्ये आहे बघा फक्त क. तर मग आपण आणि यामध्ये सुद्धा बघायचं आहे, परंतु येतं आणि क म्हणाले आणि बरोबर आहे. तर फक्त क चूक आहे. आणि ड आहे या योजनेअंतर्गत 15,000 खाजगी दवाखान्यांना जन आरोग्य मित्र असा दर्जा बहाल केला जाणार आहे. हे सुद्धा बरोबर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, फक्त क. चला तर मग आपण पुढील क्वेश्चनकडे वळूया. क्वेश्चन क्रमांक 80. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रगतीमुळे दैनंदिन वापरात येणाऱ्या संकल्पना व त्यांचे पूर्ण स्वरूप व्यक्त करणारा योग्य पर्याय निवडा. संकल्पना आणि तिकडे दिले सेवा विवरण. UPI, AI, GEM, IoT आणि तिकडे पहा सेवा विवरण. ज्ञानाची कृत्रिम आदान प्रदान, डिजिटल पेमेंट व्यवस्था, वस्तूसाठीचे इंटरनेट आणि 4 सरकारचे ऑनलाईन मंच. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. सॉरी, थांबा 1 मिनिट, थोडी मिस्टेक झाली आहे. तर UPI ही डिजिटल पेमेंट व्यवस्था ही सेवा विवरण आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. सॉरी. आणि AI हे पहा सरकारचे ऑनलाईन मंच आहे. आणि GEM हे पहा ज्ञानाची कृत्रिम आदान प्रदान आहे.
आणि IoT हे पहा वस्तूसाठीचे इंटरनेट आहे. पुढील क्वेश्चन पाहूया आपण. क्वेश्चन क्रमांक 81. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासंदर्भातील स्थळ, वर्ष व संमेलन अध्यक्ष यांचा योग्य क्रम सांगणारा अचूक पर्याय निवडा. वर्ष व ठिकाण इकडे दिलं आहे आणि तिकडे संमेलन अध्यक्ष दिले आहेत. 2016 ठाणे, ब आहे 2017 उस्मानाबाद, क आहे 2018 मुलुंड आणि ड आहे 2019 नागपूर. आणि तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 पहा. कारण 2016 ठाणेला भरले त्याचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर हे होते पहा. सॉरी, मिस्टेक झाली.
खाजगी महाविद्यालयातील प्राध्यापक, ब IIT मधील प्राध्यापक, क IIT NIT IIIT मधील प्राध्यापक, ड IIT NIT IIIT IISER आणि सेंट्रल युनिव्हर्सिटी प्राध्यापक. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. पहा, थांबा 1 मिनिट. 4 फक्त क आणि ड हे बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. 86 अनुसूचित जाती व बौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी सरकारने डॅश सुरू केली आहे. कोणती योजना सुरू केली आहे असं म्हणलेत तर 1 पद्मश्री बाबा आमटे स्वाधार योजना, 2 भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आणि 3 कर्मवीर भाऊराव पाटील आधार योजना आणि 4 सावित्रीबाई फुले आधार योजना. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आणि या योजनेमध्ये 50,000 येतात वाटते आणि पहिल्या टप्प्यामध्ये 25 आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 25 येतात. पहा 25,000 येतात. क्वेश्चन क्रमांक 87 आर्थिक दुर्बल घटकासाठी 103व्या घटना दुरुस्तीने 2019 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम 15 उपकलम 6 आणि 16 उपकलम 6 मध्ये पुढील तरतुदीचा समावेश करण्यात आला. योग्य पर्याय निवडा. अनुसूचित जाती किंवा जमाती व इतर मागासवर्गीयासाठी असलेल्या योजनेचा ज्यांनी लाभ घेतला आहे नाही त्यांनी या आरक्षणाचा लाभ घेता येईल. ब आर्थिक मागासवर्गीयांना 13% पर्यंत आरक्षणाचे प्रमाण राहील. क या आरक्षणाचा लाभ शैक्षणिक व नोकरीविषयक बाबींना लागू होईल. ड आर्थिक मागासवर्गीयांना 10% पर्यंत आरक्षणाचे प्रमाण राहील. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 फक्त क आणि ड. फक्त क आणि ड. 88 मराठी काका म्हणून प्रसिद्ध असलेले प्राध्यापक अनिल गोरे यांना मराठी भाषा प्रसार व प्रचाराच्या संदर्भात देण्यात येणार राज्य सरकारचा 2019चा डॅश हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे कविवर्य मंगेश पाडगावकर हा झालेला आहे. पहा हा जेचा क्वेश्चन म्हणजे नॉलेज जनरल नॉलेज विषय. पहा पुढील क्वेश्चन पाहूया आपण. 89 आंतरराष्ट्रीय संघटना विकास संघ IODA चे जनरल व्हाईस प्रेसिडेंट म्हणून नियुक्त होणारे पहिले भारतीय कोण बनले आहेत. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 विनय शेट्टी हे झाले. पहा थांबा 1 मिनिट. विनय शेट्टी. 90 भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो डिसेंबर 2020 मध्ये कोणती मानवरहित मोहीम अंतराळात पाठवणार आहे. तर या प्रश्नाचं योग्य हा प्रश्न आयोगाने पहा रद्द केला होता परंतु या प्रश्नाचं उत्तर आयोगाने ऑप्शन क्रमांक 1 दिलं. पहा गगनयान. ठीक आहे. खालील विधानापैकी कोणते विधान योग्य आहे. एक संविधान सभेच्या 288 सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेवर स्वाक्षर केला. 2 कायद्यांनी घालून दिलेली पद्धती हे तत्व अमेरिकेच्या राज्यघटनेकडून स्वीकारले गेले. 3 संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक ही कल्पना ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतली आहे. 4 वरीलपैकी एकही नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4. एक सुद्धा बरोबर नाही विद्यार्थी मित्रांनो. वरपैकी एकही नाही. क्वेश्चन क्रमांक 92 भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याविषयी खालील विधाने विचारत घ्या. सरनामा हा राज्यघटनेला जे प्रस्थापित आणि प्रचारित करावयाचे आहे ती उद्दिष्टे कथन करतो आणि त्यामधील भाषा जेथे संदिग्ध असल्याचे आढळते तेथे घटनेचा वैधानिक अर्थ निरूपण करण्यास सहाय्य करतो. ब संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेच्या इतर भागास कायदेशीर मान्यता दिली आहे तशी ती सरनाम्यास दिलेली नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक फक्त अ बरोबर आहे. हे बरोबर आहे. याच्यावरूनच विधान बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 1 येईल. पहा पुढील क्वेश्चन पाहूया आपण. प्राध्यापक KC व्हीअर यांच्या निरीक्षणानुसार खालील विधानापैकी कोणत्या विधानातून भारतीय संघराज्य पद्धतीचे खरे स्वरूप व्यक्त होते. ऑप्शन क्रमांक एक आहे भारतीय संघराज्य हे संस्थात्मक संकल्पनेपेक्षा अधिक क्रियात्मक आहे. तर हे चूक आहे. पहा थांबा 1 मिनिट. हे चूक आहे. पहा
एकपक्षी प्रभावी राजवट ही संघराज्यवादाच्या तत्वाशी संघर्ष करणारी ठरली, ही सुद्धा चूक आहे. भारतीय संघराज्य ही घटकामधील कराराचा परिणाम नाही, ही सुद्धा चूक आहे. आणि 4 एकात्मक राज्याची दुय्यम वैशिष्ट्ये असलेल्या संघराज्यापेक्षा ती संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्ये असलेले एकात्म राज्य हे पहा, हे विधान बरोबर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4. चरण खाली विधाने विचारत घ्या. ग्रामसभेचे कार्यव्रत व इतर संबंधित अभिलेख सुरक्षित अभिरक्षित ठेवणे आणि त्याची योग्य ती सुरक्षितता राखणे ही सरपंच आणि उपसरपंच याची संयुक्त जबाबदारी असते. व प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक ते वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून 2 महिन्याच्या आत भरवली पाहिजे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 ब बरोबर आहे पहा ब. तर या फक्त ब आहे, हे अचूक आहे पहा. ऑप्शन क्रमांक 5 खाली विधाने विचारत घ्या. ग्रामपंचायतीच्या कोणताही ठराव त्या ठरावाच्या संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्यानंतर दुसरा ठराव साध्या बहुमताने संमत करून त्यात फेरबदल सुधारणा फेरफार करता येईल अथवा तो रद्द करता येईल. ब आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, हे बरोबर आहे पहा. थांबा 1 मिनिट, हे म्हटलं बरोबर आहे पहा. आणि ब आहे ग्रामपंचायतीने आपल्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या 2/3 इतक्या सदस्यांनी पाठिंबा दिलेल्या ठरावाखेरीज इतर कोणत्याही रीतीने पंचायतीच्या कोणत्याही ठरावात तो संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत फेरबदल सुधारणा फेरफार करता येणार नाही अथवा तो रद्द करता येणार, हे सुद्धा बरोबर आहे. याचाच अर्थ दोन्ही पण बरोबर आहेत. 96 कोणत्या तत्वातून न्यायसंस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो? 1 न्यायालयीन पुनर्विलोकन, 2 कायद्याचे राज्य, 3 प्रदत्त विधिनियम आणि 4 सत्ता विभाजन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पहा, कायद्याचे राज्य. सदन राज्यपाल यांच्या संबंधी पुंची आयोगाच्या शिफारशीबाबत खालीपैकी कोणती शिफारस ही चुकीची नमूद करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आहे त्यांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय अथवा सल्ल्याविरुद्ध कार्यरत असणाऱ्या किंवा निवृत्त झालेल्या मंत्र्यावर खटला चालवण्यास मंजूर देण्याचा अधिकार असावा, हे बरोबर आहे पहा. 2 ते राज्य विधानसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने पदावरून दूर केले जाऊ शकते, बरोबर आहे. 3 ते राज्यसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने आणि त्या ठरावास लोकसभेने मान्यता दिल्यास पदावरून दूर केले जाऊ शकते, हे चूक आहे पहा. आणि आपल्याला काय विचारलं आहे? चुकीचंच विचारलेलं आहे. तर याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक 3. 98 राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 पंचायत राज संस्थांना ग्रामपंचायत विकास आराखडा करण्यास सक्षम करणारी योजना, 2 नियमित ग्रामसभा आणि त्यांचे नोंदी ठेवण्यास प्रोत्साहन देणारी योजना, 3 गावाच्या पातळीवर मतदान वाढवण्याची योजना, 4 सरपंचाची थेट निवड करण्यास प्रोत्साहन देणारी योजना. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. 99 खालील विधाने विचारत घ्या. लोकलेखा समितीमध्ये 7 सदस्य राज्यसभेचे सदस्य असतात, हे विधान पहा, हे चूक आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. थांबा एक मिनिट, हे चूक आहे पहा. आणि लोकसभेच्या दैनंदिन कामकाज पाहणाऱ्या नियमात असे नमूद करण्यात आले आहे की विरोधी सदस्यच लोकलेखा समितीचा अध्यक्ष असेल, हे बरोबर आहे पहा. याच्यावरूनच फक्त ब बरोबर आहे. 100 क्वेश्चन क्रमांक 100 भारताचे प्रथम लोकपाल म्हणून यांची नियुक्ती झाली. 1 न्यायमूर्ती दीपक मिश्रा, 2 आहे न्यायमूर्ती TS ठाकूर, 3 आहे न्यायमूर्ती पिनाकी चंद्र यांची झालेली आहे पहा प्रथम लोकपाल म्हणून. एक मिनिट, न्यायमूर्ती पिनाकी आपल्याला प्रथम लोकपाल हेच विचारले आहेत पहा. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, पहिले राष्ट्रपती किंवा पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री हे सुद्धा म्हणजे जेवढे काय पहिल्यांदा आहे ना, ते सर्व पाठ करणे खूप महत्त्वाचे आहे, कारण त्यावरती आयोगाने वारंवार क्वेश्चन विचारले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.